हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन, सायन्स 1 स्टँडर्ड 10, लेक्चर नंबर आहे 7. आज आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे डेफिनेशन ऑफ केमिकल रिॲक्शन अँड टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. आता व्हॉट इज केमिकल रिॲक्शन? इट इज द प्रोसेस इन विच रिॲक्टंट इज कन्व्हर्टेड इनटू प्रॉडक्ट. Reactant is converted into product, that is called as chemical reaction. During the chemical reaction there is a breaking of old bond in the reactant and there is a formation of new bond in the product. रिॲक्टंट मधले ओल्ड बॉन्ड ब्रेक होतात आणि जेव्हा तो प्रॉडक्ट तयार होतो तेव्हा नवीन बॉन्ड्स तयार झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून डेफिनेशन ऑफ केमिकल रिॲक्शन कशी सांगता येईल? तर व्हॉट इज केमिकल रिॲक्शन? इट इज द प्रोसेस, ही एक प्रोसेस आहे विच इन्व्हॉल्व ब्रेकिंग ऑफ ओल्ड बॉन्ड अँड फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड. किंवा इट इज द प्रोसेस ऑफ कन्व्हर्शन ऑफ रिॲक्टंट इनटू प्रॉडक्ट. Here it is found that the properties of reactant and product are totally different. Reactant आणि product यांच्या properties काय असतात? Totally different असतात. Now there are number of types of chemical reaction. Chemical reaction चे भरपूर प्रकार आहेत. त्यातले काही प्रकार आता आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे आहेत. सगळ्यात पहिला प्रकार आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. As the name suggests, combination. काय डेफिनेशन आहे बघा. When two or more substances combine to form a single product, that is called as combination reaction. It is the chemical reaction in which two or more substances, दोन किंवा दोन पेक्षा जास्त substance हे combine होतात आणि single product देतात, त्याला आपण म्हणत असतो combination reaction. बघा, A आणि B असे दोन रिॲक्टंट आहे. They gives us a single product that is called as combination reaction. During this combination reaction or to carry the combination reaction, energy may be required or may be released. काही कॉम्बिनेशन रिॲक्शन घडवून आणण्यासाठी एनर्जी वापरावी लागते, तर काही कॉम्बिनेशन रिॲक्शन होत असताना एनर्जी रिलीज झाल्याचं सुद्धा दिसून येतं. म्हणजेच कॉम्बिनेशन रिॲक्शन मे बी एंडोथर्मिक और मे बी एक्झोथर्मिक. ती एंडोथर्मिक किंवा एक्झोथर्मिक असू शकते. डेफिनेशन काय? when two or more reactant combine to form a single product, that is called as combination reaction. During the combination reaction, energy may be required or may be released. The general reaction is A plus B gives AB, where A and B are the reactant and AB is a single product. कॉम्बिनेशन रिॲक्शनचे काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी दिलेले आहेत. सगळ्या एक्झाम्पलमध्ये एकच गोष्ट तुम्हाला दिसेल आणि ती म्हणजे आहे की दोन किंवा दोन पेक्षा जास्त रिॲक्टंट कंबाईन होतात आणि सिंगल प्रॉडक्ट आपल्याला देत असतात. उदाहरणार्थ, अमोनिया रिॲक्ट्स विथ अ हायड्रोजन क्लोराइड, देन इट गिव्स अस द अमोनियम क्लोराइड इन द फॉर्म ऑफ स्मोक. व्हाईट स्मोक तो तिथे तयार झाल्याचं आपल्याला दिसून येतं. ॲक्च्युली धिस इज द टेस्ट फॉर अमोनिया. जर का तुम्हाला कोणी म्हटलं की टेस्ट ट्यूब तुमच्याकडे आहे, ठीक आहे, किंवा ग्लास जार आहे, गॅस जार, त्याच्यामध्ये अमोनिया आहे, तो अमोनिया आहे की नाही हे सिद्ध करा असं जर का म्हटलं तर काय करायचं? एक ग्लास रॉड घ्यायचा, तो हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये बुडवायचा आणि तो ग्लास रॉड नंतर या गॅसमध्ये बुडवायचा. जर का तुम्हाला ह्या समजा आपण बुडवला ग्लास रॉड याच्यामध्ये, ज्याला काय लागलेला आहे? HCl. जर का तुम्हाला इथे व्हाईट स्मोक बाहेर पडताना दिसला, म्हणजेच त्या गॅस जारमध्ये असलेला गॅस कोणता असेल? अमोनिया. अमोनिया जेव्हा हायड्रोक्लोरिक ॲसिडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तेव्हा तो व्हाईट स्मोक ऑफ अमोनियम क्लोराईड देतो. NH3 आणि HCl हे दोन रिॲक्टंट आहे आणि त्यांच्यापासून एकच प्रॉडक्ट मिळाला, NH4Cl म्हणजे अमोनियम क्लोराईड. याला वाक्यात कसं लिहिणार? अमोनिया व्हेन रिॲक्ट्स विथ हायड्रोजन क्लोराईड, देन वी गेट अमोनियम क्लोराईड. दिस इज कॉम्बिनेशन रिॲक्शन. दुसरी, मॅग्नेशियम व्हेन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन गिव्स मॅग्नेशियम ऑक्साईड. तिसरी, कॅल्शियम ऑक्साईड. काय नाव आहे याचं? कॅल्शियम ऑक्साईड, दॅट इज क्विकलाईम व्हेन डिझॉल्व इन वॉटर. आपण बरेचदा जुन्या घरांचा जर का विचार केला तर घरांना चुना मारला जात असे रंग म्हणून.
मग तो कसा मारायचे, तर ते रंग मारणारे जे लोक आहे ते आदल्या दिवशीला घरी यायचे, मोठा ड्रम घ्यायचे, त्यात पाणी टाकायचे, त्याच्यामध्ये चुना टाकायचे म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड टाकायचे आणि त्याला ढवळून घ्यायचे आणि सांगायचे की याला रात्रभर भिजू द्या. याच्याजवळ कोणाही माणसांनी जायचं नाही, लहान मुलांनी तर बिलकुल जायचं नाही. ते जर का दुरून बघितलं तर बुडबुडे असे उकळते बुडबुडे बाहेर पडताना दिसायचे. आणि जवळ का जायचं नाही, कारण हात टाकलं तर हात भाजणार. का बरं हात भाजणार, कारण ती एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, एनर्जी बाहेर पडते तिथे आणि म्हणून त्याच्यापासून दूर राहायची सूचना आपल्याला ते रंग देणारे लोक देत असतात. आणि दुसऱ्या दिवशीला येतात आणि मग तो चुना पूर्णपणे भिजलेला असतो, त्याला विरी गेलेला चुना म्हणजे भिजलेला चुना असं म्हणतात. त्याला स्लेक लाईम असं म्हटलं जातं. व्हॉट इज इट? स्लेक लाईम. त्याचं केमिकल नेम आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. काय सांगतोय बघा, चुना कॅल्शियम ऑक्साईड क्विक लाईम when dissolved in water, then we get calcium hydroxide, that is slake lime. During this reaction energy is released. म्हणून आपण प्रॉडक्ट साईडला हीट दिलेली आहे. मीन्स दिस इज एक्झोथर्मिक रिॲक्शन. या ठिकाणी दोन रिॲक्टंटनी सिंगल प्रॉडक्ट दिलाय म्हणजे ही कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे. आयर्न व्हेन रिॲक्ट्स विथ सल्फर गिव्स आयर्न सल्फाइड. पुढे कार्बन डायऑक्साइड combines with a water vapor and gives us carbonic acid. Combination reaction. H2O plus CO2 gives H2CO3, carbonic acid. This leads to acid rain actually. काय असतं बघा, वातावरणामध्ये इंडस्ट्रीजच्या माध्यमातनं, वाहनांच्या माध्यमातनं कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत असतो. हा कार्बन डायऑक्साईड वरवर जात असतो. त्याच वेळेला जर का पाऊस पडला तर पावसाच्या पाण्यामध्ये हा CO2 डिझॉल्व्ह होतो. पावसाच्या पाण्यामध्ये हा CO2 डिझॉल्व्ह होतो आणि H2CO3 तयार होतो आणि मग पुन्हा पावसाच्या पाण्यासोबत H2CO3 म्हणजे कार्बोनिक ॲसिड खाली येतं. तो पाऊस असा आहे की त्यामध्ये H2CO3 आहे, कार्बोनिक ॲसिड आहे, मग त्यालाच ॲसिड रेन असं म्हणतात. त्याचं प्रमाण कमी असेल तर ते त्रासदायक नाही आहे, पण जर का खूप जास्त प्रदूषण झालं, खूप जास्त CO2 तयार झाला तर खूप जास्त H2CO3 पावसाच्या पाण्यासोबत खाली येईल आणि तो आपल्याला त्रासदायक ठरू शकणार. म्हणून पोल्युशन जे आहे, प्रदूषण जे आहे, हे आपल्याला नियंत्रणामध्ये आणणं आवश्यक आहे. कमीत कमी कार्बन डायऑक्साईड वातावरणात कसा जाईल हे आपण बघितलं पाहिजे, कारण जेवढा जास्त CO2 तुम्ही वातावरणात बाहेर सोडाल तेवढा जास्त H2CO3 पावसाळ्याच्या वेळेला तो येईल आणि तेवढं ॲसिड रेनला जास्त आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. हायड्रोजन व्हेन रिॲक्ट्स विथ क्लोरीन गिव्स हायड्रोजन क्लोराईड. ही सुद्धा कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे. सगळ्यांमध्ये जर का बघितलं तर दोन रिॲक्टंट आपण दिलेले आहे आणि ते कंबाईन होऊन सिंगल प्रॉडक्ट मिळालेला आहे. म्हणजे हे सगळे कॉम्बिनेशन रिॲक्शनचे एक्झाम्पल्स आहेत. अजून काही एक्झाम्पल्स आपल्याला नंतर बघायचे आहेत. थँक्यू.